मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पाठीच्या भागाला परफेक्ट टक्स आपल्याला कशा पद्धतीने द्यावे लागतात। खूप सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी पाठीचा भाग पूर्ण कट करून घेतलेला आहे, बघू शकता। अशा पद्धतीने गडी करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा एका लाईनीमध्ये। हे आपण अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलं। ही आपली गळ्याकडची बाजू। आता इथे लक्षात घ्यायचं आहे, ही आपली पूर्ण बंद बाजू, म्हणजे ती आपली गळ्याकडची बाजू आहे, ते लक्षात आलं। आता फिटिंग मार्जिंग आपण कंपल्सरी 2 इंच पकडत असतो, ते लक्षात घ्यायचं। मग काय करायचं, सर्वात आधी 2 इंचचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे। हे पहा, 2 इंचचं मार्किंग करून घेतलं, हे आलं लक्षात। आता इकडच्या बाजूला ही आपली गळ्याकडची बाजू, म्हणजे ती आपली बंद बाजू आहे, ते लक्षात ठेवायचं। आता इथे काय करायचं आहे, हे पहा, इथे आपण मार्किंग करून घेतलं 2 इंच, आले लक्षात। आता इथे असा टेप ठेवा इथपर्यंत। हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत गळ्याची बाजू आपली बंद आहे, तिथपर्यंत अशा पद्धतीने टेप ठेवून घ्या। आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, म्हणजे ह्याचा मध्य करायचा। एवढा भाग इथे आपला शिल्लक आहे, फिटिंगचं मार्किंग करून एवढा आपलं इथे शिल्लक आहे, त्याचं काय करायचं आहे, हे पहा, अशा पद्धतीने बघा। हे पहा, अशा पद्धतीने इथे काय करायचं, मग त्याचा मध्य करून घ्यायचा, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर सेम झालं पाहिजे, आलं लक्षात। मग काय करायचं, इथे मार्किंग करून घ्या। हा गळा आपला कोणाकोणाचा वरती सुद्धा असतो, कोणाचा डीप सुद्धा असतो, ते लक्षात घ्यायचं आहे। डीप असेल तरी सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या। शिलाई करून आपला आणखीन थोडासा खाली होणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। तुमचं जर डीप असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने थोडंसं मार्किंग करू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे। मग काय करायचं, हे पहा, 5 इंच माझं इथे भरते, कारण की माझा गळा थोडंसं वरती आहे, ते लक्षात घ्यायचा। तुमचं डीप मग अर्धा इंच खाली असं मार्किंग करून घ्यायचा, ते लक्षात घ्यायचं आहे। मग काय करायचं, मी 5 इंच ठेवणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने उंचीला हे पहा 5 इंच ठेवते, असं मार्किंग करते आणि एक सरळ लाईन ओढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने आलं लक्षात। आता ह्या सुद्धा बाजूला हे पहा, हे मार्किंग आपण मध्यवर्ती केलं का, ही बाजू आणि ही बाजू, इथे सुद्धा एक कट मारून ठेवा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजून आपलं सेमच मार्किंग। आता इथे आपण कट सुद्धा मारून घेतलेला आहे। आता इथे बघू शकता, हे उंचीचं मार्किंग आता ह्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे। पहा, उंचीचं मार्किंग हे कट मारलेलं आहे, त्याच्यावरतीच बरोबर आपलं आलं पाहिजे। 5 इंच ठेवायचं ह्या सुद्धा बाजूला, म्हणजे सेमच झालं पाहिजे, ते लक्षात घेत जा। हे पहा, अशा पद्धतीने आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, कारण की आपण 1 इंचाचा टक्स देत असतो। हे पहा, अशा पद्धतीने पकडा इथे, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, त्याच पद्धतीने ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या सुद्धा बाजूला अर्धा इंच, असं मार्किंग करून घ्यायला, फक्त विसरायचं नाही। मग असा टेप पकडा, किंवा इथे तुम्ही पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल। हे पहा, अशा पद्धतीने त्रिकोणी लाईन ओढून घ्यायची आहे, सोपं आहे। हे पहा, अशा पद्धतीने पाठीचा टक्स देताना अशाच पद्धतीने तुम्ही द्यायचा आहे। ही बाजू झाली व्यवस्थित। आता ही बाजू, ह्या सुद्धा बाजूला आपण अर्धा इंच आणि ह्या बाजूला सुद्धा अर्धा इंचचं मार्किंग केलेलं आहे। आता इथे सुद्धा असा त्रिकोण ओढून घ्यायचा आहे, सोपं आहे। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, इथे हे झालं व्यवस्थित। आता इथे आपल्याला हे टक्स शिलाई करून तयार करायचे आहेत, बघू शकता। अशा पद्धतीने हे मी ओपन करून घेतलं। ही उलट बाजू आहे आणि ही सुईची बाजू आहे, लक्षात घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता, हे 5 पद्धतीने इकडचा पकडायचा आहे, 5 पद्धतीने पकडा, बरोबर मार्किंग पकडायचं आहे। आणि इथून काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। बरोबर आपण इथे अर्धा इंचचा मारूनच घेतलेला आहे, दोन्ही मिळून आपण 1 इंच घेतलं। इकडच्या बाजूला हे पहा, इथून अर्धा इंच घ्यायचं आहे आणि कमी कमी करत, लक्षात घ्यायचं आहे, एकदम असं कमी कमी करत इथपर्यंत आपण मार्किंग केलं का उंचीचं, तिथपर्यंत आपल्याला टक्स द्यायचा आहे आणि परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे, ते लक्षात घेत जा, ते खूप महत्त्वाचं आहे। इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। हे पहा, एकदम कमी कमी करत घ्यायचं आहे। अशा पद्धतीने परत एकदा हा कपडा ह्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे, त्याच्यावरतीच आपल्याला परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायला, फक्त विसरायचं नाहीये। हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, बघू शकता, टक्स आपला एकदम परफेक्ट शिलाई झालेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने कमी कमी करत घेतलं ना, तर एक गुढी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये पडलेले दिसणार नाही। हे पहा, बघू शकता, अशा पद्धतीने एकदम असं व्यवस्थित सुद्धा तुमचा येऊन जाणार आहे, ते लक्षात घेत जा। आता ही दुसरी बाजू, हे पहा, अशा पद्धतीने पकडा इथे आणि इथे सुद्धा तीच पद्धत वापरायची, एकदम कमी कमी करत, इथून अर्धा इंच आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे, म्हणजे तो टक्स आपल्याला दिसायला एकदम असा व्यवस्थित दिसतो। हे पहा, अशा पद्धतीने एकदम असं कमी कमी करत परत एकदा त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची असते, ते फक्त लक्षात ठेवत जा। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स आपले व्यवस्थित झालेले आहे, बघू शकता। अशा पद्धतीने आता इथे आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची असते। पाठीची पट्टी काढताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, 1.5 इंचाची काढत जा। हे पहा, राईट 1.5 इंचाची पट्टी काढायची आहे, जेवढी तुम्हाला इथे लांबीला लागते तेवढी तुम्ही ते पट्टी काढायची आहे, ते लक्षात घेत जा। आता इथे बघू शकता, अशा पद्धतीने ह्याच्यावरती पट्टी ठेवायची, ही सुईची बाजू आहे, लक्षात घेत जा, आणि आतली म्हणजे उलट बाजू आहे, ते लक्षात घेत जा। पट्टी ठेवताना वरच्या बाजूला ठेवून घ्यायची अशा पद्धतीने। हे पहा, अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा, किंवा मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे कुठे चुकणार नाही तुमचं, ते लक्षात घेत जा।
हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे व्यवस्थित पट्टी आपली शिलाई करून झालेली आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। आणि इथे आपल्याला हे पहा बरोबर अर्धा इंच पकडलं तुम्ही, नाहीतर असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका, कारण की पाठीच्या भागामध्ये आपण 1 इंच पकडत असतो। इथे शोल्डरसाठी अर्धा इंच आणि इथे पाठीच्या बाजूसाठी आपल्याला पट्टी जोडण्यासाठी आपण अर्धा इंच पकडत असतो। हे झालं व्यवस्थित। आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे। बघू शकता आपण इथे पाठीची पट्टी जोडून घेतली। आता ही पट्टी ह्या बाजूला आणि इथे एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये। दिसायला अशी व्यवस्थित दिसते ते लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने इथून एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने दाबटीप टाकून झाली। आता ही बाजू ह्या बाजूला घ्यायची आहे। पहा ही सुईची बाजू आले लक्षात। आता ही आतली म्हणजे उलट बाजू। आता इथे काय करायचं, हे पहा थोडीशी घडी करून घ्या अशा पद्धतीने आणि परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। आणि इथे एकदम अशी 5 नंबरची शिलाई मारा जर हात शिलाई करायची असेल तर, आणि नसेल करायची तर तुम्ही 3 नंबरची किंवा 4 नंबरची सुद्धा शिलाई मारली तरी सुद्धा चालेल। आणि हात शिलाई करायची असेल तुम्हाला तर तुम्ही इथे 5 नंबरची शिलाई मारायला फक्त विसरायचं नाही, ते लक्षात घ्यायचं। पट्टी व्यवस्थित ठेवा। हे पहा अशा पद्धतीने थोडीशी घडी करत करत आपल्याला अशाच पद्धतीने ही शिलाई करत करत घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे बघू शकता पाठीची पट्टी आपली जोडून झालेली आहे। पहा एकदम व्यवस्थित खेचून जोडू नका, नाहीतर गुढी पडल्यासारखं होतं बघा। हे पहा हे एकदम असं व्यवस्थित आणि परफेक्ट आपलं इथे जोडून झालेलं आहे। बघू शकता अशाच पद्धतीने। आणि पाठीचे टक्स देताना ह्याच पद्धतीने तुम्ही द्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित सुद्धा दिले जातात। हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला एकदम अशी कमी कमी करत घ्यायचे आहेत। त्याच पद्धतीने तुम्ही दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स देऊन घ्यायला फक्त विसरायचं नाही। इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित टक्स झालेले आहेत। बघू शकता मी कशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते टक्स द्यावे लागतात। खालच्या बाजूने एकदम असं कमी कमी करत वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारायला फक्त विसरू नका। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।